नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषयाचं प्रश्नपत्रिका विश्लेषण बघू. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू. बघा, भूगोल या विषयात 15 प्रश्न विचारण्यात आले होते. ही प्रश्नपत्रिका आहे 2020ची राज्यसेवा पूर्व परीक्षा. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न जोड्या लावामधून विचारला होता. शहर आणि नदीकाठची कोणत्या नदीकाठावर आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. बघायचं योग्य उत्तर आहे. योग्य उत्तर मी सांगण्या अगोदर तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय उत्तर याचं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. काय आहे? पॅरिस. पॅरिस कुठे आहे? तर पॅरिस शहर सीन नदीच्या काठी आहे. कोणत्या? सीन नदीच्या काठी. त्याच्यानंतर जिनिवा कोणत्या नदीच्या काठी आहे? रोन नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावर जिनिवा शहर आहे. त्याच्यानंतर बॉन शहर राहीन नदीच्या नावावर आहे. बॉन, ओके, राहीन नदी. त्याच्यानंतर क्यू शहर कुठे? निप्पर नदीच्या काठी आहे. ओके, क्यू हे शहर कोणत्या शहराची राजधानी आहे? युक्रेन. ओके, चला तर मग पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे खडक प्रणालीवर आधारित. बघा, काय म्हणतो प्रश्न? कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते. ओके, खोऱ्यात आढळते म्हणजे कोणती? कडप्पा श्रेणी. कोणत्या? पेनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात. ही वाक्य बरोबर आहे. धारवाड खडक श्रेणीमध्ये खनिज आणि मॅग्नीज सापडते. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे आपलं. वरील तिन्ही पर्याय बरोबर आहेत. ओके, महत्त्वाचं आहे. सर्वात प्राचीन खडक माहीत असेल तुम्हाला, आर्कियन खडक हे सर्वात प्राचीन खडक. ओके, पुढचा बघू. आणि धारवाड खडक जो काही लोह खनिज सापडते त्याच्यामध्ये आणि मॅग्नीज सापडते, तो आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता. पुन्हा जोड्या लावावर प्रश्न होता. नदी आणि काय विचारलं होतं? त्याची माहिती विचारली होती. आता तुम्हाला याचं उत्तर येणं अपेक्षित होतं. प्रश्न सोपा होता, मात्र ते जोड्या लावामध्ये विचारला होता. एक जरी जोडी आली की उत्तर येते. बघा, पर्याय क्रमांक काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 आहे. आपण आता जोडी बघू. बघा, सिंधू नदीची काय जोडी क्रमांक 2. तिबेटमधील मानसरोवराजवळून काय होते? तिबेट उगम पावते. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे? पुढची जोडी काय? तापी. तर तापीचा पर्याय क्रमांक 3. कुठं? बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते, मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर कोणती नदी? त्याच्यानंतर नर्मदाचं काय आहे? पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी डोंगर रांगेतून. ओके, कोणत्या? ब्रह्मगिरी डोंगर रांगेतून नाही. 4 पर्याय आहे त्याचा. ओके, नाही, नर्मदाचं काय आहे? नर्मदाचं 4. नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून. ओके, नर्मदा कुठे? मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून. आणि कावेरी कोणची? कावेरीचं पर्याय क्रमांक 5. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत रांगेतून. ओके, बघा, या ठिकाणी इकडं 4 दिले आणि इकडं 5 दिले, म्हणजे अशा पण जोड्या तुम्हाला देऊ शकतात. ओके, कधी कधी 6 पण देऊ शकतात, काय सांगता येते. बघा, पुढचा प्रश्न आहे. लोकसंख्या या घटकावर विचारण्यात आला होता. बरोबर विधान विचारायचं होतं. बघा, खालीलपैकी लोकसंख्येची घनता दिली आणि लिंग गुणोत्तर दिलं. बरोबर तुम्हाला निवडायचं होतं. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बी आणि सी. म्हणजे बी आणि सी काय आहे? योग्य आहे. बी आणि सी योग्य म्हणजे कोणती? आता ठाणे याची नाशिकची घनता किती? बरोबर आहे, 393 आणि लिंग गुणोत्तर 934. त्याच्यानंतर नांदेडची 319 आणि 943 लिंग गुणोत्तर. ओके, ठाण्याची किती पाहिजे होती? 1157 पाहिजे होती. ओके, त्याच्यानंतर इथं लिंग गुणोत्तर 886 पाहिजे होतं ठाण्याचं. औरंगाबादची किती? 363 घनता पाहिजे होती. इथं 366 दिली, चुकीचं आहे. आणि इथं 923 पाहिजे होतं. काय? इथं लिंग गुणोत्तर. ओके, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न होता. बघा, पुढचं बघू. पुढचा प्रश्न आहे इष्टतम लोकसंख्या. इथं पण जोड्या लावामध्ये खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते. बघा, त्याच्यामध्ये राज्यसेवेला बघा, इष्टतम लोकसंख्या व्याख्येच्या संदर्भात जोडे विचारले होते. याचा उत्तर मी देणार आहे लगेच. तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. बघा, काय म्हणते? बॉल्डिंग कोण आहे? तर राहणीमानाचा दर्जा उंचावणे याच्या संदर्भात त्याने काय केलेली? व्याख्या दिलेली. राहणीमानाचा दर्जा कोण? बॉल्डिंग. त्याच्यानंतर म्हणजे डाल्टन असेल ते काय? डाल्टन. तर यांनी काय केलेली? प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न हे सांगितलेले. प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न कोण? डाल्टन.
राहणीमानाचा दर्जा उंचावणे, बॉल्डिंग. त्याच्यानंतर पीटरसननं काय सांगितले, जास्तीत जास्त आर्थिक परतावा. पीटरसननं जास्तीत जास्त आर्थिक परतावा. त्याच्यानंतर कार सॉन्डर्स जास्तीत जास्त समाजकल्याण असल्या जोड्या होत्या. तुम्हाला पुन्हा जर रिपीट विचारला तर तुम्हाला येणं अपेक्षित आहे. माल्थसचा सिद्धांत लक्षात ठेवा. लोकसंख्या गुणाकाराच्या पटीत वाढते आणि अन्नधान्य कशाच्या बेरजेच्या पटीत वाढत असते. माल्थसचा जो सिद्धांत आहे. लोकसंख्येवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघू. मृदेवर विचारला होता, महाराष्ट्रातील मृदे संदर्भात विचारला होता. हा प्रश्न काय केला आयोगाने? रद्द केला. ओके. तर का रद्द केला असेल? कारण इथं पर्याय क्रमांक काय बरोबर, म्हणजे इथं सगळे हे पाहिजे होते बघा. इथं थोडासा त्यानं गफलत केली काय पर्यायामध्ये, म्हणजे मुद्द्यासंदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकते. पुढचा प्रश्न बघू. तो प्रश्न रद्द केला, त्याचं काही बघणार नाही आपण स्पष्टीकरण. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे विधानांचं परीक्षण करून योग्य पर्यायाची निवड करायची. बघा काय आहे, बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78° पूर्व रेखावृत्ताला आहे. बरोबर आहे. जर तुम्ही ह्याच्यामध्ये नकाशामध्ये पाहिलं 78° पूर्वमध्ये हे राज्य येतात बघा, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, म्हणजे बहुतांश तिकडं आहे. म्हणजे 50% काय येईल? 50% एकूण भारताच्या कोळशाच्या उत्पादनाच्या 50% कोळसा कुठं होते? ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या ठिकाणी होते. म्हणजे दोन्ही वाक्य कसे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर, ए बी बरोबर. पुढचा आहे, पुढचा पर्याय क्रमांक काय आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक पुढचा, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात? सोपा प्रश्न होता. व्यापारी वारे म्हणतात. ओके. व्यापारी वाऱ्यांनाच काय पूर्वी वारे सुद्धा म्हणतात. ओके. हे पूर्वेकडून वाहत असतात म्हणून पूर्वी वारे. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता कशाबद्दल? महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं जे तुकडीकरण व्हायले त्या तुकडीकरणाबद्दल प्रश्न विचारला होता. काय उत्तर याचं? पर्याय क्रमांक 4 सर्वपैकी सर्व बरोबर आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे काय शेतकरी स्वतः कुटुंबामध्ये धान्य उत्पादन करू शकत नाही, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे, हे बरोबर आहे. आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही, हे पण बरोबर आहे. शेती व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर. शेतीच्या तुकडीकरणाबद्दल प्रश्न आला होता. पुन्हा एक प्रश्न आला होता, हा एक सागर तळरचना प्रमुख विभाग आले होते. अशा प्रकारचा प्रश्न दोनदा विचारला राज्यसेवेमध्ये. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता काय भूखंड मंच हे बरोबर आहे. बी भूखंड उतार. त्याच्यानंतर हे कटक पर्वत भूखंड कटक आणि हे पर्वत हे याच्याशी संबंधित नाही सागर तळरचनेशी. आता त्याच्यानंतर हे डी पण नाही बघा. मध्यम खोल सागरी पठार हे पण नाही. हे आहे सागरी खोल सागरी मैदान. आणि आणखी कोणतं? सागरी डोह, म्हणजे जे संबंधित आहेत सागर तळरचनाशी. बघा, भूखंड मंच 200 मीटरपर्यंत राहतो. भूखंड उतार तीव्र असला पाहिजे, हे तीव्र असतो. सागरी मैदान, सागरी डोह असे असतात बघा. म्हणजे तुम्हाला त्याची रचना बघणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे काय, धारवाड श्रेणी आणि विभाग. बघा, याच्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत. धारवाड खडक श्रेणीचे प्रकार तरी वेगवेगळे कोणत्या ठिकाणी? पर्याय क्रमांक कोणतं उत्तर याचं? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा काय, एक म्हणते चॅम्पियन श्रेणी कुठं आढळते? कुठं? कोलार रायचूर या ठिकाणी, कुठं? कर्नाटकला. त्याच्यानंतर चिल्ली श्रेणी बालाघाट जबलपूर या ठिकाणी आढळते. त्याच्यानंतर रियलो श्रेणी कुठं? दिल्ली कुठं? दिल्ली अलवरला. त्याच्यानंतर आयर्न ओर श्रेणी सिंगभूम बनोई. ओके. ही जी धारवाड श्रेणी आहे ती सोने, लोह, तांबे, मॅग्नीज याच्यासाठी महत्त्वाची, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची. ओके. कोणची? धारवाड श्रेणी. बघा, पुढचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा होता. बघा, याचा योग्य उत्तर काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. बघा, धडगाव जो तालुका आहे महाराष्ट्रात सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे, म्हणून उत्तरेकडून खाली ते विचारले. धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी जी काही भारताची प्रमाण वेळ आहे या प्रमाण वेळेवर प्रश्न होता. बघा, प्रश्न काय विचारला, जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी वेळ आढळते, भारतामध्ये किती वाजले? 12 वाजले दुपारचे, तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच आणि
आंतरराष्ट्रीय वार रेषा, तर याच्यामध्ये रेखावृत्तात काय फरक असेल, किती आहे? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सकाळचे 6:30 आणि सायंकाळचे 6:30. बघा आपली ग्रीनिचचं शून्य रेखावृत्त राहते. आपली किती 5.5 तास किती आहे? ग्रीनिच ह्याच्यापासून पुढे 5.5 तास. ग्रीनिचवर जर आता आता ग्रीनिचवर सकाळचे 6:30 वाजले, आपली पुढे म्हणजे दुपारचे किती 6:30 मध्ये किती मिसळा? 5.5 मिसळा. किती वाजले? 12 वाजले. आता इकडे हे पूर्वेकडे ग्रीनिच आंतरराष्ट्रीय वार रेषा 180 अंशाला आहे. म्हणजे आणि आपण किती 82.5. आता 82.5 आणि 180ची जर वजाबाकी केली तर जेवढे रेखावृत्त मिळताना आणि त्याला प्रत्येक 4 मिनिटांना गुणलं तर तुम्हाला पूर्वेकडचं जेवढं काही वेळ भेटेल त्याच्या आपल्या अगोदरची वेळ राहील ती. ओके, म्हणजे आपल्या नंतरची. म्हणजे आपल्या सायंकाळी 6:30 वाजता तिथं. ओके, अशा प्रकारचा प्रश्न होता. तुम्हाला ते करणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABC बरोबर. बघा भूमिखंडाचा विस्तृत भाग आहे, हा पण मोसमी वारे वाहण्यास कारणीभूत आहे. तिन्ही बाजूस असलेला समुद्र, त्याच्यानंतर 30 ते 40 अंश अक्षवृत्त पट्ट्यात 30 ते 40 अंश अक्षवृत्ताच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व, हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही क्रमांक बरोबर आहे. जोपर्यंत जेट स्ट्रीम आहे तोपर्यंत काय मान्सून येत नाही भारतात. बघा स्पष्टीकरण खूप सारे देता येते, मात्र महत्त्वाचं आपल्याला प्रश्न बघणं अपेक्षित आहे. बघा चिनूक वाऱ्यासंदर्भात हा प्रश्न विचारला होता. बरोबर नाही असं विचारलं होतं. बरोबर नाही, याचं कोणतंही बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर नाही, म्हणजे सी आणि डी नाही. कोणतं बरोबर आहे? हे वारे रॉकी पर्वतातून वाहतात. कोणते? चिनूक, हे पण बरोबर आहे. स्थानिक प्रकारचे वाहतात, ते आल्प्स पर्वतावरून वाहत नाहीत आणि राईन खोऱ्यातून वाहत नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक सी आणि डी गेली. ए आणि बी बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर. ओके, आपण भूगोल या सेक्शनचं विश्लेषण बघितलं. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. खूप सारे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्या चॅनलवर टाकले, ते बघून घ्या. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.